आलेला पप्पानी सांगितले त्याला माझं झालंय आता तो नंबर लावून या बाहेर एकदा तरी नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय वर्ल्ड। आज यात्रेचा दुसरा दिवस आहे। आज देवाचा रथ फिरणार आहे गावातून। यात्रेच्या पहिल्या दिवसाचा म्हणजे कालचा व्लॉग ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, प्लीज तो सुद्धा नक्की जाऊन बघा। हा त्या व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे आणि हा सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज बघत राहा। एवढा फास्ट आला होत नाही तो त्याच्या अंगावर मन बोलवतं साई बरोबर गेला तर हॅलो। आता मी रेडी झालो आणि निघालो रथाला। रथ आलाय घराजवळ, तुम्हाला दाखवते कसा असतो आमच्या गावचा रथ। हा आहे देवाचा रथ आणि त्यासमोर सासनकाठ्या नाचवतात। देवाच्या रथामागे 2 पालख्या सुद्धा असतात। सकाळी साधारण 6च्या सुमारास या रथ यात्रेला सुरुवात होते आणि दिवसभर हा रथ गावातून फिरून संध्याकाळच्या वेळेला मंदिरापर्यंत येऊन पोहोचतो। गावात अशा काही ठराविक जागा असतात जिथे हा रथ थांबवला जातो। सो त्या जागेच्या आजूबाजूला जेवढी घरं आहेत त्या सगळ्या घरातले माणसं बाहेर येऊन रथाची वाट बघत असतात। रथ तिथे आला की रथावरती गुलाल खोबरं उधळलं जातं। त्यानंतर देवाला पेड्यांचा नैवेद्य दाखवला जातो, कंदी पेड्यांचा, आणि मग ते पेढे सगळे आपापसात वाटून खातात प्रसाद म्हणून। आणि असा छोटासा कार्यक्रम होतो। ही जी जागा आहे ती आमच्या घराजवळची जागा आहे आणि आम्ही सुद्धा वाट बघत होतो रथाची आणि रथ फायनली आला। शिवांश सुद्धा असा गुलाल आणि खोबरं उधळतोय, त्याला खूप मज्जा येते। त्याचा हा पहिला अनुभव आहे, तो पहिल्यांदा या यात्रेला आलाय माझ्यासोबत आणि मी त्याला आता घेऊन चालले रथाजवळ पाया पडायला। आणि इथे ना लहान मुलांना रथावरती दिलं जातं, वरती देवाजवळ जाऊन देवाचा टिक्का लावला जातो। आम्ही लहान असताना आम्हालाही रथावर दिलं गेलं होतं आणि त्याचे फोटो अजूनही आमच्या घरात आहेत। ते बघितलं की आम्हाला कळतं की आम्हाला सुद्धा रथावर दिलं होतं आमच्या आईवडिलांनी। आणि आता बघा ना, आम्ही आमच्या मुलांना रथावरती देतोय। किती पटपट निघून जातात ना हे वर्ष, पण देवाची कृपा नेहमी आमच्यावर राहिली आहे। आणि आता देवाकडे तीच प्रार्थना केली की जशी आमच्यावर तुझी कृपा दृष्टी राहिली तशी आता आमच्या मुलांवरही राहू दे, त्यांनाही तशी सुख समृद्धी दे, चांगलं आयुष्य दे जसं देवाने आम्हाला दिलंय। मला वाटलं होतं शिवांशला रथावर देताना तो घाबरेल किंवा रडेल, कारण जास्त करून मुलं घाबरतात आणि रडतात सुद्धा, पण नाही, शिवांश नाही रडला, त्याला तिथेही मज्जा आली। आणखी एक प्रथा आहे ती म्हणजे असं लहान मुलांना पालख्यांखाली झोपवलं जातं आणि पालखी त्यांच्यावरून अशी ओलांडून घेऊन जातात। त्यामुळे ना बाळाला एखादी वाईट नजर लागली असेल किंवा एखादी वाईट शक्ती त्रास करत असेल ना, ती निघून जाते असं म्हणतात। आणि कसं आहे ना, लहान मुलांना या गोष्टी खूप लवकर त्रास करतात, त्यामुळे प्रत्येक बाळाला असं पालख्यांखाली झोपवलं जातंच। ही खूप जुनी मान्यता आहे आणि इथे मात्र शिवांश रडला। A few hours later. सुरुवात कर की चांगली दिसते ना, दिसतोस ना, बोला कुठे आलं? आलो आता यात्रेत। काय खातोय? सोडून आणतो ती कधी येणार तर राहायचं नाही, काय कुस्ती बघायला जायचं। कोणाची कुस्ती आहे? देवाचा नेपाळी पहिला असं उलटवड्यावर ते कुठे गेली नक्की, काय घ्यायला गेली? डोरेमॉन ह्याच्यात असते की टी व्ही, माझ्या पोराला पाहिजे ना, ती झोपले उठणार नाही का झोपेतून? तुला पाहिजे कुस्ती बघायला झोपले तिथे दिवसभर झोपला नव्हता रे।
तिथं ताण झोपलं बरोबर. अगोदर बसली मी आपल्या दादा हा जो काय लागला. कुस्ती बघितली नाही त्यानं कुठं कुस्ती बघितली मी बघितली. बघितली मग देवा बाबाची झाली नाही अजून ते संध्याकाळी 7:30 वाजता. अरे बा आले मला पण डोर रे बघ कसलं काय कसली म्हणून हेलिकॉप्टर बुंग 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 बुंग. त्याला हे लावलंय Later that night. तुम्हाला कळालंच आहे काय चालू आहे. हा आहे ऑर्केस्ट्रा. गावच्या यात्रेमध्ये असे कार्यक्रम असतातच, ऑर्केस्ट्रा म्हणा, तमाशा, कुस्त्या. पण ना मला असं वाटलं होतं की आता तशी गर्दी होत नसेल. म्हणजे पहिल्याच्या काळात जशी गर्दी व्हायची ना, आधीच्या काळामध्ये मनोरंजनाची साधनं फार कमी असायची, त्यामुळे ऑर्केस्ट्राला, तमाशाला ना खूप गर्दी असायची लोकांची. तेव्हा तर सिनेमेसुद्धा दाखवले जायचे. म्हणजे मला आठवतंय लहानपणी मी जायचे बघायला. मला सिनेमा कोणता होता तो आठवत नाहीये, इतकी लहान होते मी. पण हां, पडद्यावरती सिनेमा दाखवला जायचा हे मला नक्की आठवतंय. सो त्यावेळेला खूप गर्दी असायची. आणि मला असं वाटतं की आता इतकी गर्दी होत नसेल, कारण लोकांना आता खूप वेगळी साधनं मिळालेत मनोरंजन करून घ्यायला. मग फोन्स असतील किंवा थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघणं असेल. पण नाही, तो माझा गैरसमज होता. आत्ताही तितकीच गर्दी होते. आणि कसं आहे ना, यात्रेमध्ये असं पूर्ण फॅमिलीसोबत बसून असे कार्यक्रम एन्जॉय करताना जी फील येते ना, तो फील दुसरा कुठेही नाही येत. म्हणजे ही मज्जाच वेगळी असते. आणि हे बघताना ना लहानपणीची ही आठवण येते. म्हणजे तेही दिवस आठवतात. त्यामुळे आवर्जून मला असं वाटतं की सगळे लोक हे बघायला येतात, कारण ही फिलिंग दुसरे कुठेही नाही मिळू शकत. काय बोलतोस? चला की जाऊ, कुठे जायचं? पुढे घरी जायचं. ऑर्केस्ट्रा खतम, चला घरी. आजचा ब्लॉग इथे संपला आहे. लय मजा केली नाही तरी पण आणि बरं ऑर्केस्ट्रा वाटलं. कसा वाटला? ऑर्केस्ट्रा भारी होता, पण संपल्यालाच कळला नाही मला. संपलेलाच कळलं ना. मग आता घरी का चाललायस? संपायच्या आधी चाललायस? नाही, ते अजून जायची ती घरी. जाऊया का आपण? तुला कसा वाटला ऑर्केस्ट्रा? छान. किती वर्षांनी बघितलाय मी तर. नाही, आम्ही दरवर्षी बघतो. घसा बसलाय मग ओरडून 5-6 वर्षांनी पाहिलं. सगळ्यात भारी गर्दी होती. माझा लाईफ एक्सपिरियन्स सांगते, पाळण्यात कोणी बसायचं नाही, बेकार अवस्था होती खरं सांग. ऑर्केस्ट्रा मध्ये पाळणा कुठं आला? देवाचा रथ त्याच्या मूळ जागी येऊन थांबलाय. गावातली गर्दीही कमी झाली आहे. दुकानदार सुद्धा आपले दुकाने बंद करून आता परत जायच्या तयारीला लागलेत, कारण आता यात्रा संपली आहे. लहानपणी बरं होतं नाही, यात्रेसाठी गावी यायचो, ते 2 महिने इथेच राहायचो.
अगदी जूनमध्ये शाळा सुरू होईपर्यंत. पण आता तो निवांतपणा नाहीये. 2 दिवसाच्या यात्रेला 2 दिवसाची सुट्टी घेऊनच यायचं. ह्या गोड आठवणी जमा करायच्या आणि परतीच्या मार्गाला लागायचं. मनात एक विचार ठेवून की पुढच्या वर्षीचा पाडवा आता कधी येणार. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच.